माझा दगड पाण्यावर जास्त गटांगळ्या खाईल आणि सगळ्यात लांब सुद्धा जाईल. लांब तर जाईल पण माझ्यापेक्षा थोडा कमी. ये! हा कसला दगड आहे? याच्यावर काहीतरी लिहिलंय. ए पोट्या हो, ह्या तळ्यापाशी तुम्ही काहून उलट्या पुलट्या उड्या मारून राहिले? हा सांगा सांगा. चला निघा आपापल्या घरी. आम्ही उलट्या उड्या यासाठी मारत आहोत जेणेकरून या दगडावर कोरलेले चित्र आम्हाला नीट दिसेल. चित्र? पोट्या बाजूला व्हाय ना, तू पण बाजूला व्हाय. मला तर हे गाढवाचं चित्र वाटतंय. काठी आणि तुटलेला माठ. मात्र याचा अर्थ काय असू शकतो? हा पहा गाढव आणि काठी. मला जरा नीट विचार केला पाहिजे. हे आहे तरी काय? हा, आश्रमातल्या गुरुजींना विचारूया. गुरुजी तर तीर्थयात्रेला गेले आहेत. काय? गुरुजी बाहेर गेले तर मग शिष्यालाच आपला प्रश्न विचारूया. तुम्ही आमच्या सोबत येऊ शकता का शिष्य वेदपालजी? संधी चांगली आहे. माझे काम या गावकऱ्यांकडून करून घेतो. अरे आश्रमात खूप काम बाकी आहे, ते कोण करेल? ठीक आहे तर तुमचं काम आम्ही करू. हो ठीक आहे, यांचं काम आपण पटापट पूर्ण करून देऊया. गुरुजींच्या अनुपस्थितीत गावकरी त्या चित्राचं रहस्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या शिष्याला वेदपालला घेऊन आले. शिष्य वेदपाल, जो स्वतःला खूप मोठा विद्वान समजायचा, तो गावातल्या भोळ्या माणसांना त्या दगडावर बनलेल्या चित्राचं रहस्य बारकाईने समजावून सांगू लागला. हे तर खूपच कठीण आहे, किंतु माझ्यासाठी नाही. ही काठी पाहताय ना, ही साधारण काठी नाहीये, ही जादूची काठी आहे. आणि हा जो माणूस आहे, माणूस कुठे आहे? ज्याच्या हातात काठी आहे. मात्र भाऊ, बघून तरी असं वाटत नाही की कोणीतरी काठीला धरून ठेवलंय. अच्छा, जर तुम्हाला इतकी समज आहे तर स्वतःच समजून घ्या. मी तर चाललो. तुम्ही तर ज्ञानी आहात, तुम्ही आम्हाला सांगा. हो हो सांगतो. हा माणूस ज्याच्या हातात ही जादूची काठी आहे, हा कोणी सामान्य माणूस नाही. हे विजयनगरचे नायक आहेत. नायक यांनी अनेक वर्षांपूर्वी विजयनगरचं संरक्षण करताना स्वतःचे प्राण त्यागले. मला असे दिसतंय की इथून जाणाऱ्या प्रत्येक माणसाने थांबून यांची साधना जर नाही केली तर त्याच फुटलेल्या माठाप्रमाणे त्या व्यक्तीचं नुकसान होऊन तो गाढव बनेल. दगड तर बोलत नाही. आता लोकांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्या दगडाचा पुजारी, आश्रमाचा शिष्य वेदपाल यालाच बनवण्यात आलं. तो तिथे वेडे वाकडे मंत्र बोलत राहायचा. या दगडाला दुधाने अभिषेक घाला. हो हो, तुम्ही सांगाल तसं करतो ना.
बस बस खूप झाले, दूध इथे द्या. होय होय. काही महिने हा प्रकार असाच चालू होता, जोपर्यंत आश्रमाचे गुरुजी तीर्थयात्रेवरून परत आले नाहीत. अरे रे रे रे, माझे प्रिय प्राणी आणि पक्षी, आश्रमाची ही दुर्दशा. शिष्य वेदपाल, वेदपाल, हे सगळे मला त्या दिशेला का खुणवतायत आणि तिथे एवढी गर्दी कसली आहे? अरे हे काय? गुरुजी, अरे हे काय करताय? कोणीतरी थांबवा ना यांना. आम्ही हे नाही होऊ देणार. हा, आम्ही आमच्या पूज्य देवाला नाही तोडू देणार, सांगून ठेवतो. असं होय? अरे नाही. आता हे काय आहे? खजिना? दगडावरचं चित्र आपल्याला हे सांगत होतं की मी एखाद्या काठीच्या वापराने याला तोडल्यावर तुम्हाला खजिना मिळेल. असं न करणारा गाढवच असेल. परंतु आम्हाला तर तुम्ही स्वतःच्या बुद्धीचा वापर न करता डोळे झाकून जर दुसऱ्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही देखील असेच मूर्ख बनाल. क्षमा करा गुरुदेव. हा खजिना या गावचा आहे, त्यामुळे याचा वापर रस्त्याची डागडुजी करण्यासाठी करण्यात येईल, जेणेकरून शहरात जाणाऱ्या लोकांची गैरसोय होणार. यंदा खूप चांगलं पीक आलंय वासंती. यावेळी यांना विजयनगरच्या मोठ्या बाजारात विकल्यावर आपल्याला खूपच फायदा होईल. काय मस्त सुगंध आहे. मला 2 किलो आंबे द्या. आधी मला द्या. मी आधी आलोय, मला आधी द्या. कोणी 1 किलो आंबे घेतले तर कोणी 2 आणि कोणी केळी. हो, अरे च्या, तेवढ्यातच असा सुगंध आला की मोहन देखील स्वतःला थांबवू शकला नाही. हे माझं आहे. काय आहे ह्याच्यात ते तरी पाहू. पायसम. खाण्याचा पदार्थ आहे. थोडस मला देशील का? तुला देत बसलो तर मी काय खाणार? 6 केळी आणि आंब्यांच्या बदल्यात मोहनने त्या माणसाकडून पायसम घेतलं. अजून आहे का? अजून हवं असेल तर स्वतः बनव ना घरात. कसं बनवतात ते? तर भरपूर आंबे आणि केळीच्या बदल्यात त्या माणसाने मोहनला पायसम बनवण्याची रेसिपी सांगितली. वासंती, वासंती, अगं वासंती, ऐक तरी. खूप खुश दिसताय. आज खूप नफा झाला की काय? नफ्याचं सोड. आज मी एक असा पदार्थ खाऊन आलोय की माझं मन प्रसन्न, तब्येत खुश आणि आत्मा अस्वस्थ झालाय. थांब, तुला दाखवतो मी. ही घातली साखर, हे घातलं तूप, हे घातले काजू आणि मनुका आणि तयार झालं हे पायसम. पण हे भांड तर रिकामं आहे. पण माझं डोकं रिकामं नाहीये वासंती. बघ, मी बनवण्याचं सगळं सामान घेऊन आलोय. फक्त तू आता फटाफट बनवून टाक. पण लाकडच नाहीयेत. हा, मी घेऊन आलो.
बापरे! वाचवा! अस्वल! अस्वल! वाचवा! माझ्या हातून चूक झाली. वाचवा! आज नाही अस्वल बुवा, आज मला जेवायचंय. तुम्हाला नाही 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 अस्वल बुवा, मी तर पायसम बद्दल बोलत होतो. सगळी चूक माझीच आहे. मी पायसम खाण्याबद्दल विचारच केला नसता तर जंगलात लाकडं घ्यायला आलोच नसतो आणि पाय घसरून पडलो नसतो आणि तुम्हाला दुखापत देखील झाली नसती. माझं पायसम खाण्याचं स्वप्न स्वप्नच राहणार वाटतं. पायसम? हे पायसम काय सरे? पायसम? पायसमची चव. वा 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 वा. पायसमचा सुगंध. ज्याने पायसम नाही खाल्लं त्याने काय खाल्लं? हे बोलणारं अस्वल अस्सल खवय्या होता. पायसम मला पण खायचंय. मला खायला घालशील ना? मात्र त्यासाठी आणखी लाकडं लागतील. पायसमचा भाग 100 200 तुला हवी तेवढी लाकडं आणून देईन मी. नाही नाही नाही, फक्त 500 पुरुषी होतील. इतकी लाकडं तर महिनाभर पण पुरतील. ठरलं तर मग. काय अस्वल? अहो, लोक मित्रांना नातेवाईकांना आमंत्रण देतात, तुम्ही अस्वलाला देऊन आलात? ओहो हो, बिचारी वासंती तरी काय करणार? लागली कामाला पाहुण्यांकरिता पायसम बनवण्यासाठी. वाह! पायसम तयार होतं. आता फक्त पाहुण्याची वाट पाहायची होती. पायसमचा सुगंध तर इथवर येतोय, मला तर राहवतच नाहीये. आपण थोडंसं चाखून बघूया का? हो हो, थोडंसं चाखून बघूया. झाकण उघडताच सुक्या मेव्यासोबत केशराचा असा सुगंध आला की दोघांना स्वतःला थांबवणं अशक्य झालं. चमच्याऐवजी आता वाटी आली, ती गेली, मग प्लेट आणि मग पायसमचं भांडच. आणि ते दोघं खातच सुटले. अगं, आपण तर सगळं पायसम संपवलंय. आता काय करायचं आपण? अस्वलाला काय माहिती पायसमची चव. असा विचार करून त्यांनी दुधात पाणी मिसळून उरलेले मूठभर तांदूळ घातले. आता तो जो पदार्थ होता तो तयार झाला होता. दोघांनी विचार केला की जर ते घरातच नसले तर पदार्थ आवडो किंवा न आवडो, अस्वल त्यांचं काय करू शकणार होतं? पायसमच्या लालसेने बिचारं अस्वल उपाशीच आलं होतं. येताच तो पायसम खाऊ लागला. मात्र पाण्यासारखं एकदम पातळ आणि मूठभर तांदूळ असलेलं बिना सुक्या मेवेचं पायसम त्याला आवडणार तरी कसं?
पळून कुठे जाशील? सोडणार नाही मी. पायसमच्या नावाखाली इतकं कौतुक करून हे काय खायला घातलंस मला? एकदा माझ्या तावडीत सापडलास तर सोडणार नाही मी. आपलं घर. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.